मित्रांनो, कंघी करताना स्त्रीच्या डोक्यावरचे केस तुटतात आणि स्त्रिया ते केस बाजारात विकतात किंवा केसावर छोट्या छोट्या गोष्टी घेऊन कोणाला तरी विकतात. हे करणे योग्य आहे का? असे केल्याने तुमच्या घरात गरिबी आणि दुःख येते का? तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेल. जेव्हा स्त्रिया केसांना कंघी करतात आणि कंघी करताना बरेच केस तुटतात आणि ते सर्व केस कंगव्यात अडकतात. कंगव्यात इतके केस आले की स्त्रिया ते केस गोळा करतात. ते हळूहळू गोळा करत राहतात आणि जेव्हा त्यांचे केस खूप गोळा होतात तेव्हा त्या स्त्रिया. मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक आगामी व्हिडिओची सूचना आधी मिळेल. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्माच्या धर्मग्रंथानुसार डोक्याचे केस विकणे हा मोठा गुन्हा आहे आणि महिला त्यांच्या डोक्याचे केस विकतात. त्यामुळे ती स्त्री एक महान पापी आहे. ती एक मोठा गुन्हा करत आहे. आपल्या हिंदू धर्मात एक प्रथा आहे. आपण आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक घरात पाहिले असेल की ज्यांचे आई वडील किंवा वडील मेले, ते आपले मुंडन करून त्यांच्या डोक्याचे केस त्यांच्या पालकांना आणि त्यांच्या वडीलधाऱ्यांना अर्पण करतात. प्राचीन काळी स्त्रियांसाठी अशीच प्रथा होती. ती प्रथा काही अशी होती की जेव्हा जेव्हा एखादी स्त्री तारुण्यात किंवा वृद्धावस्थेत विधवा होते, तेव्हा त्या स्त्रीला डोक्यावर केस ठेवण्याचा अधिकार नव्हता. विधवा स्त्रीला मुंडन करावे लागायचे आणि जोपर्यंत ती विधवा जिवंत राहिली तोपर्यंत तिला कधीच डोक्यावर केस ठेवता येत नव्हते. पण मित्रांनो, आजच्या काळात असे नाही. ही गोष्ट प्राचीन काळातील आहे आणि ही परंपरा पूर्णपणे खरी होती. आपल्या डोक्यावरचे केस हा आपल्या डोक्याचा मुकुट आहे आणि जर आपण आपल्या डोक्याचा मुकुट दुसऱ्याला विकला तर आपल्या डोक्यावरून देवाची सावली दूर होते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने डोक्यावरील केस कधीही विकू नये. आणि जर स्त्रीने तिच्या डोक्याचे केस कोणाला तरी विकले तर स्त्रीच्या डोक्यावरचे केस विकणे म्हणजे ती स्त्री तिचे शरीर विकते आहे. आपल्या शास्त्रात असे लिहिले आहे की एक स्त्री जी आपल्या डोक्याचे केस विकते त्यामुळे ती तिचे शरीरही विकू शकते. महिलांचे केस अतिशय आकर्षक असतात आणि कामसूत्र जागृत करण्यासाठी जलद गतीने कार्य करतात. आपल्या हिंदू धर्माच्या धर्मग्रंथातही असे लिहिले आहे की स्त्रीने तिच्या शरीराचा कोणताही अवयव विकू नये. नखे असो, तुमच्या पायापासून डोक्याच्या वरपर्यंत तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाची काळजी घेतली पाहिजे. आणि हिंदू धर्माच्या धर्मग्रंथात असे लिहिले आहे की स्त्रीने केस नेहमी बांधून ठेवावेत. उघडे केस कधीही ठेवू नयेत. पण आजच्या आधुनिक युगात प्रत्येक स्त्रीला आपले केस खुले ठेवणे आवडते. लोकांनी आमच्या धर्मग्रंथांचे पालन करणे बंद केले आहे. जर आपल्या शास्त्रांवर विश्वास ठेवायचा असेल तर आपल्या शास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे की स्त्रीने केस नेहमी बांधून ठेवावेत. आणि जेव्हा एखादी स्त्री आपले केस बांधून ठेवते तेव्हा ती तिच्या सौंदर्याने प्रभावित होते आणि तिच्या पतीचे आयुष्य दीर्घ होते. त्या महिलांचे पती जास्त काळ जगतात आणि ज्या स्त्रिया केस मोकळे ठेवतात त्यांचे पती अल्पायुषी होतात. प्रिय दर्शकांनो, आपले केस उघडे ठेवणारी स्त्री लवकर विधवा होते आणि देवी लक्ष्मीचे आगमन त्या घरापासून दूर जाते. स्त्रीला महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि जेव्हा स्त्रिया त्यांच्या डोक्यावरील केसांचा व्यापार करतात, अशा घरात देवी लक्ष्मी कशी राहू शकते? जरा विचार करा. जर तुम्ही धर्मग्रंथ वाचत असाल तर तुम्ही श्री विष्णू पुराण वाचण्याचा प्रयत्न करा. डोक्याच्या केसांचा व्यापार करणाऱ्या स्त्रीच्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही, असे स्पष्टपणे लिहिले आहे. एका छोट्याशा गोष्टीसाठी, थोड्याशा लालसेपोटी स्त्री आपले केस विकून आपल्या नवऱ्याचे मोठे भाग्य पणाला लावते. त्यांना गरिबीत ढकलते, त्यांना दुःखात ढकलते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने डोक्यावरचे केस नेहमी जपून ठेवावेत, ते विकू नयेत. जर तुमचे बरेच केस जमा झाले तर ते केस कुठेतरी जमिनीत गाडून टाका. इकडे तिकडे उघडे ठेवू नका. जी स्त्री आपले केस घरात विखुरलेली सोडते ती त्या घरात दुःख आणि गरिबी आणते. त्या घरातील लक्ष्मीचा निवासही कायमचा संपतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने कंघी करताना डोक्यातून बाहेर येणारे सर्व केस जपून ठेवावेत आणि जेव्हा केस जास्त गोळा होतात तेव्हा ते केस जमिनीत गाडून टाकावेत, पण कोणालाही विकू नयेत. मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजची छोटीशी माहिती नक्कीच आवडली असेल आणि या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. माझे सर्व आई वडील आणि भगिनी या माहितीकडे नक्कीच लक्ष देतील. ते डोक्यावरचे केस कधीही विकणार नाहीत
आणि घरात इकडे तिकडे विखुरलेले ठेवणार नाहीत. त्यांना मोठ्या काळजीने ठेवतील. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या.